नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळसुबाई ट्रेकची व्हिडिओ दाखवणार आहे. आपल्यासोबत कुशाल पाटील, जितेन पाटील, विजय पाटील आपले सुपरस्टार. कळसुबाई ट्रेक सुरू करण्या अगोदर महाराष्ट्र शासन जाहीर निवेदन वाचून जावे. देखो ना गाइस, देखो तू देख कैमरामैन, तेरे को हमको देखना पड़ेगा. तुम्हाला पण कळसुबाई ट्रेक करायचा असेल तर बारी या गावात राहू शकता. या गावात तुम्हाला घरोघरी राहायला, जेवणाची सोय सर्व काही भेटेल. तुम्ही टेंट पण घेऊ शकता. आम्ही टेंट घेतला होता पर पर्सन 200 ने. हे आपले हिरो मेन करता धरता आमच्या ट्रिपचे जयदीप पाटील. मला वाटतं की 26 जानेवारी वरतीच आणि पब्लिक 3 बस आवली. 3 बस जास्त 10 मराठी शाळांची पोरा एवढी. शेवटची पिढी मराठी घरातून इतकं काय बोलू शकता. जितेन पाटील याला रात्रीच्या थंडीमध्ये घाम फुटलेला आहे. कळसुबाई ट्रेकची सुरुवात इकडून चालू होते. विजू पाटील यांचा बॅगेचा प्रवास समाप्त होतो. अर्धा तास. आता कुशाल पाटील यांची पाली बघू. कुशाल पाटील अर्धा तास झेलतात की नाही. आता काय झालं कंप्लीट. अर्ध्या तासानंतर आपले नेक्स्ट भाऊ असतील. जितेन पाटील चला या. जे परत स्टार्ट केला. बघू शकता किती थकवा लागलेला आहे. इत- इथपर्यंत वर जायचे. पाण्याची वेळ आलेली आहे. इकडचा वेदर बघा. अर्धा कॉकटेल गरम, अर्धा थंडा. जितेन पाटील यांना 4 अँगलने दाखवण्यात येत आहे. आणि आमचा बघा, आमचं सगळं व्यवस्थित आहे थोडाफार. हा विजू बघा, तुझी हिरो दिसतोय. थंडे माणूस आमच्या ग्रुप मधील एक. चला मंडळी, पहिला आमचा ब्रेक झालेला आहे. तर ब्रेक नंतर तुम्हाला आता वरती गेल्यावर तुम्हाला कडक व्ह्यू दाखवतो. ब्रेक नंतर कुशाल पाटील यांनी काय कुठला चिवडा खातोय रे? नाशिक चिवडा. नाशिक चिवडा. कोंडाजी नाशिक चिवडा. विजू पाटील पण खातोय. जितेन लुला नाशिकचा सुप्रसिद्ध चिवडा. जितेन लुला पडलेला आहे. काय झालं जितेन तुम्हाला? घाम फुटलेला आहे. घाम फुटले. मग आता काही पॅचवर अशा दगडांच्या शिवाय तुम्हाला बघायला भेटतील. ते इथे तुम्हाला चढायला, टेक करायला कळेल. आता बघू शकता, आता आपल्याला शिडी लागलेली आहे. पहिली शिडी. विजू पाटील खाली बघू शकता. उर्फ विजू पाटील पाय येत गेला आहेत. डायरेक्ट खाली. हे माझ्या प्लेस नव्हती. हे आपले ग्रुपचे हिरो जयदीप पाटील आलेले आहेत. जसे की लव या बी. हे बघा, इतिहासकार आपले असतात काही. हे बघा कोरीव इतिहासकार. भले भले इथे पडलेले आहेत. आणि हा व्ह्यू आहे. अर्धा तास झाला. जितेंची वेळ आली आता बॅग घ्यायची. तुम्ही बघू शकता, आपल्याला एक पहिली शिडी अगोदर लागली. आता ही दुसरी शिडी. इकडे 2 शिड्या आहेत. दुसरी शिडी. इथे 2 शिड्या आहेत. आपले पब्लिक रॉंग शिडीने जात चालले. आम्ही राईट शिडिंग करतोय. राईट आम्ही राईट शिडिंग करतोय. तुम्ही आम्हाला लेफ्ट. तुम्ही बघू शकता, तिसऱ्या शिडीवर खूप क्राऊड आहे. रांगेत उभ्या राहायला लागतोय. या शिडीचा आनंद घेत कुशाल पाटील, जितेन पाटील, विजय पाटील जितेन पाटीलची हवा निघली. आणि मी बोल तुला. पाटील यांची आता बॅगीची प्रवास जिम्मेदारी संपली. अर्धा तास. आता ही जिम्मेदारी माझी. अजून आपल्याला किती वर पर्यंत आहे ते बघा. ते लाइटिंग वगैरे आहे त्या बॅगेमध्ये. चला, प्रवासाला सुरुवात करू. आणि वर पोहोचल्यावर तुम्हाला मी कडक व्ह्यू दाखवतोय. चला. आपली पण पंचायत. तुम्ही बघू शकता, आपल्याला मागील 3 शिड्या लागल्या होत्या. आता ही 4थी शिडी आहे. मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही, आम्ही कळसुबाई ट्रेक हा कम्प्लीट केलेला आहे. तर आम्ही सुरुवात केली होती 3:09 तर आता झालेत 5:46. तर या
टायमानंतर आम्ही 2.37 मिनिटांनी या ट्रेकला संपूर्ण प्रवासामध्ये समाप्त केलेला आहे. हे कलसुबाई देवीचं मंदिर आहे. इथे आमची पब्लिक बसलेली आहे. हा विजय पाटील, हा कुशल पाटील, हा जितेन पाटील हा युनिक आहे. एक सगळे युनिक प्रोडक्ट घेऊन येणार आहे. सगळे हे प्रोडक्ट जितेन पाटीलचे. आणि ही लाईट पण आहे ना, ही पण त्याचीच आहे. ठीक आहे, जेवढे चालते तेवढे चालू दे. सनराईज बघायला जमलेली अशी अफाट गर्दी आहे. तुम्हाला मी बोलत असतो व्हिडिओमध्ये की तुम्हाला कडक व्ह्यू दाखवेन. तुमच्या समोर आहे हा कडक व्ह्यू. सोशल मीडियाचे व्हिडिओ पाहून मी या ट्रेकला सुरुवात केली होती. आम्हाला पण वाटलं होतं की सनराईज एकदम अतिशय खूप चांगला दिसेल, पण असं काही नाही आहे. जसं रोज आपण कामावर जाताना सनराईज बघतो तसाच आहे. मंदिरावर अशी कोरलेली आदिवासी पेंटिंग तुम्ही बघू शकता. कलसुबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काली कलसू नावाची एक कोल्यांची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला एक अट घातली होती की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एखाद्या पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कलसूला भांडी घासायला लावली. त्यामुळे रागाने कलसूबाई घर सोडून डोंगरावर राहायला गेली. ती परत आली नाही आणि काही कालांतराने तिचा मृत्यू होतो. गावातल्या लोकांना माहिती पडतात तेव्हापासून शिखराला कलसू नाव पडले. गावकरी लोक तिला देवीच्या नावाने पुजतात. जेव्हा नवरात्र उत्सव असतो तेव्हा लाखो भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. आमचे कुशल पाटील बॉडी बिल्डिंगची पोझिशन देताना हो थाय विथ डबल बायसेप. आता ट्रायसेप दाखवा. ओ काय नाईस बॉडी आहे. कटिंग बघा, कटिंग आमची बघा थोड्या. आमची पण माझी कटिंग नाही पण हे सर्व पर्यटक लाईनीत उभे आहेत एका शिडीच्या माध्यमातून खाली उतरायला. आता कमीत कमी सांगतोय तुम्हाला 1 ते 1.5 तास आरामात जाईल. कुशल पाटील हे घरी घालून या पूर्ण गायची वाट पाहत आहोत. विजू पाटील वैतागले की रे? वैतागले काय? नाही म्हणजे तू या शिडीने खूप आम्हाला त्रास दिलेला आहे. 1 वे शिडी आहे असल्यामुळे खूप वेळ थांबायला लागलोय आम्हाला. आता आमचा कलसुबाई ट्रेक इथे समाप्त होतोय. आम्हाला चढायला फक्त 2.5 तास लागले आणि उतरायला 3.5 तास लागले. याचं कारण ते शिडी होते. शिडीमध्ये फक्त एकच लाईन उतरू शकतो. जर तुम्ही सनराईज बघितला असेल तर लगेच उतरायची तयारी सुरुवात करा, कारण की ज्या 4 शिड्या आहेत टोटल शिड्यांमध्ये सिंगल लाईन फक्त उतरू शकतो. जर तुम्ही लवकर उतरलं नाही तर तुम्हाला रांगेत फक्त 4 तास उभे राहायला लागेल. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ ही पूर्णपर्यंत बघायला लागेल. जर बघितली नसेल तर तुमचा अनुभव तुम्ही चुकून जाणार. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आमचा विजू भाऊ मेलाय. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.